नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये आज आपण गार्लिक ब्रेड कसा करायचा, तो पण एकदम असा यम्मी आणि टेस्टी चीजी गार्लिक ब्रेड। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी मैदा। यापैकी तुम्ही एकच कोणतेही पीठ घेतलं तरी पण चालेल किंवा मग अशा प्रकारे दोन्ही पण पीठ तुम्ही घेऊ शकता। आता हे पीठ मिक्स करून घ्यायचंय, बाजूला ठेवायचं आणि इथे मी एका काचेच्या बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतलं। यामध्ये 1 ते 1.5 चमचा चवीनुसार साखर टाकायची आणि अर्धा चमचाभर बारीक मीठ, अर्धा चमचा पिझ्झा मसाला टाकलाय, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। हे टाकल्यानंतर आता हे सर्व काही चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे पीठ काढलेले ना आपण त्यामध्ये टाकायचं आहे। सर्व दही पिठामध्ये टाकल्यानंतर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत असताना आपल्याला जर पाण्याची गरज वाटली तर यामध्ये आपण पाणी पण टाकणार आहोत, कारण ही कणिक आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणेच भिजवून घ्यायची आहे। जसं पाणी पाहिजे तसं पाणी टाकून आहे ना पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्ट गोळा करायचा नाही, थोडा सैलसरच असला पाहिजे। अशा प्रकारे केल्यानंतर याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं। तोपर्यंत आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। यामध्ये मी 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या ना टाकल्या आणि त्या अशा मस्त तळून घ्यायच्या आहे। लसूण थोडासा ब्राऊन रंगावर येईपर्यंत, सोनेरी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतर लसूण आपल्याला मॅश करायचा आहे। तर चमच्याने किंवा मग तुम्ही मॅशरने असा मॅश करून घेऊ शकता। तर सर्व काही लसूण इथे मी असा बारीक करून घेतला। यामध्ये आता आपल्याला बटरच्या 2 स्लाइस टाकायच्या आहे, तर कोथिंबीर पण टाकली बारीक कापलेली आणि थोडासा पाव चमचा ओरिगॅनो टाकायचा आहे। तर हे सर्व काही मिश्रण आहे ना एकत्र करून घ्यायचं आहे। बटर टाकल्यामुळे हे थोडंसं क्रीमी होतं, थोडंसं सैलसर होतं, अशा प्रकारे करायचं आहे। तर हे बघा, आता या ठिकाणी मी पीठ भिजत ठेवलेलं होतं, 10 ते 15 मिनिटं झाले। यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना छान मस्त असं मऊ झालंय, सॉफ्ट झालंय, पण अजून पण याला आपल्याला आहे ना छान मळून घ्यायचं आहे। भांड्यात पीठ व्यवस्थित मळता येत नाही ना, त्यामुळे इथे मी किचन ओटा आधीच क्लीन करून घेतला आणि त्यावरती हे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं। तर अशा प्रकारे पीठ आहे ना ताणवायचं आहे, म्हणजे ताणून ते पीठ आहे ना छान मळून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट होतं। आता हे पीठ चांगलं मळून झालंय, पुन्हा भांड्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं। त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये 1 वाटी मोजरेला चीज घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली शिमला मिर्च टाकायची, तुम्ही लाल, पिवळी, हिरवी कोणतीही टाकू शकता। थोडेसे वाफवलेले स्वीट कॉर्न टाकायचे आणि चिली फ्लेक्स, ओरिगॅनो टाकायचा आहे। सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढई मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे शेगडीवरती, त्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचा, वरतून झाकून ठेवायचं। 10 मिनिटासाठी कढई चांगली प्रीहीट करून घ्यायची आणि इकडे आता आपला गार्लिक ब्रेड तयार करायला घेऊ। तर इथे मी चॉपिंग बोर्डवरतीच गार्लिक ब्रेड आहे ना थोडासा लाटून घेते, खूप जास्त पातळ करायचा नाही आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायचं। लाटून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला लसूणचं मिश्रण आपण केलेले आहे ना ते टाकायचं आहे। सर्व बाजूने चांगलं लावून घ्यायचं, चमच्याने किंवा ब्रशने लावा आणि आपण जे चीजचं मिश्रण केलेलं आहे ते एका साईडलाच टाकायचं आहे। त्यावरती थोडासा चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि पिझ्झा मसाला आहे ना भुरळायचा आहे त्यावरती, म्हणजे स्प्रे करायचा आणि कडेकडेने थोडंसं पाणी लावून आहे ना ही वरची साईड आहे ना त्यावरती घ्यायची टाकून। अशा प्रकारे व्यवस्थित सर्व काही कड आहे ना बंद करून घ्यायची। त्यानंतर वरतून पण आपल्याला लसूणचं मिश्रण छान असं ब्रशने लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व काही लावून झाल्यानंतर पुन्हा यावरती चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकायचा आहे, थोडासा स्प्रे करायचा आणि त्यानंतर सुरीने आहे ना थोड्याशा रेषा मारून घ्यायच्या आहे। खूप जास्त कट करायचं नाही आहे, वरवर फक्त अर्धवट रेष मारून घ्यायची अशा प्रकारे। आणि त्यानंतर इथे मी एका ताटलीमध्ये बटर पेपर टाकलेला आहे, तुम्ही ताटलेला थोडंफार तेल तूप लावलं तरी पण चालेल। बटर पेपरवर गार्लिक ब्रेड ठेवून दिल्यानंतर आता प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ही ताटली ना हळूच ठेवून द्यायची आहे आपल्याला आणि जवळपास 10 किंवा 15 मिनिटं याला चांगलं बेक होऊ द्यायचं आहे, मंद आचेवरतीच होऊ द्यायचं आहे। आता 10-15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं। झाकणातून वाफ आहे ना अजिबात बाहेर आली नाही पाहिजे आणि हे बघा दोन्ही साईडला आहे ना आपला गार्लिक ब्रेड छान मस्त असा बेक झालेला आहे आणि आतमध्ये पण एकदम असा चीजी झालेला आहे। मस्त इथे आपला चीजी गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।